जय जय रामकृष्ण हरी, सुप्रभात, श्री गुरुदेव दत्त। गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर। आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते। सारखा काळ चालला पुढे, कालचक्र अखंड अविरतपणे सुरू आहे। म्हणजे आज आपण आहोत, उद्या कदाचित नसू, पण काळ मात्र कुणासाठीही थांबणार नाहीये। तो असाच पुढे 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 सुरूच राहणार आहे। पण एकूणच आपण विचार केला तर आपल्या आजूबाजूला बघा, कुठलीही गोष्ट थांबलेली नाहीये। क्रिया सातत्याने सुरू आहे, काळ असा पुढे पुढे जातोच आहे। म्हणजे आपण बाह्य जगामध्ये पाहिलं तर कुठेतरी मातीमध्ये बीज रुजतंय, ते अंकुरलं जातंय, कुठेतरी एखाद्या खेळाचा सामना रंगतोय, कुठेतरी कलेचं सृजन घडतंय। म्हणजे आपल्या आजूबाजूला सातत्यानं काही ना काहीतरी घडतंय। जसं बाहेर घडतंय ना, तसं आपल्या आत सुद्धा अविरतपणे घडतंय। म्हणजे बघा, रक्ताभिसरण, चयापचय, रक्तशुद्धी, बापरे, या सगळ्या क्रिया सुरू आहेत। अगदी मेंदू, पेशी, त्यानंतर फुफ्फुस, जठर, प्रत्येकाचं कार्य सुरू आहे, काहीच थांबलेलं नाही। म्हणजे आपण विश्रांती म्हणून थोड्या काळासाठी थांबतो, जरा आराम करतो, पण आपलं शरीर आतल्या बाजूनं कधी आराम करत नसतं। बघा ना, श्वास सुद्धा अविरतपणे सुरू आहे। हे सगळं करवणारी शक्ती कोण आहे? अर्थात तीच परमेश्वर आहे। या परमेश्वरीय शक्तीला, गुरुतत्वाला, आदिगुरु गुरुदेव दत्तात्रयांना आपण शरण जाऊया, त्यांचं स्मरण करूया आणि आजच्या कथा भागाला सुरुवात करूया। श्री दत्त अवतार महिमा कथा आपल्या समोर प्रस्तुत होतीये। कथाकार आहेत हरिभक्तीपरायण सौ गीतांजलीताई झेंडे। पुंडली कवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सच्चिदानंद आनंदनंदन परात्पर प्रभू दत्तात्रेय यांच्या अतिशय लाघवी, गोड, अविस्मरणीय, अवीट अशा भगवान दत्तात्रेयांच्या जन्मचरित्रापासून तर भगवान दत्तात्रेयांचा महिमा वर्णन करणारी आणि भगवान दत्तात्रेयांच्या अंश अवतारांची ही अतिशय गोड अशी शृंखला आज आपण या ठिकाणी पाहतो। प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करण्याकरता भगवंतानं स्वतःच्या स्वरूपातला एक अंश निर्माण केला। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं ऐक्य, ज्या ऐक्यातून विश्वाचं कल्याण झालं, तो अंश म्हणजे सद्गुरु दत्तात्रेय। भगवान दत्तात्रेयांच्या या अतिशय सुंदर अशा चरित्रकथेचं आपण श्रवण करतो आहोत। आजच्या या सुरुवातीला भगवान दत्तात्रेयांच्या परममधुर अशा नामामृताचं आपण रसपान करूयात आणि आजच्या कथेला सुरुवात करूयात। स्वामी राज माऊली माझी, स्वामी राज माऊली, स्वामी राज माऊली माझी, स्वामी राज माऊली।
स्वामी राज माऊली माझी स्वामी राज माऊली स्वामी राज माऊली माझी स्वामी राज माऊली दीनांची माऊली स्वामी राज दीनांची माऊली स्वामी राज स्वामी राज स्वामी राज स्वामी राज माऊली माझे स्वामी राज माऊली माझे स्वामी राज माऊली माझे स्वामी राज माऊली स्वामी राज माऊली स्वामी राज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा, भगवान दत्तात्रेयांच्या श्री स्वामी महाराजांच्या अतिशय सुंदर अशा भजनानं सुरुवात झालेली ही कथा मनाला समाधान शांतता जर कशात असेल तर भजनामध्ये. आणि आपण भगवान दत्तात्रेयांच्या या अनेक अंश अवतारामध्ये ज्यावेळेला सखोलपणे शिरतो आहोत या प्रत्येक सत्पुरुषाच्या जीवनामध्ये भगवान दत्तात्रेयांची झालेली कृपा आणि मग ती कृपा स्वतःकडे न ठेवता इथल्या प्रत्येक विश्वाच्या कल्याणाकरता जन्मलेल्या सत्पुरुषाच्या अंतःकरणातली ही अथांग दत्त उपासना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचवण्याचं काम या प्रत्येक अंशानं केलंय. आणि त्या अनेक अंशांचा विचार केला. एक लक्षात ठेवा, प्रत्येक जीवाचं एक कर्तव्य आहे. इथं आल्यानंतर निश्चित आपण काहीतरी घेऊन जायचंय. नाहीतर जगामध्ये किती जीव आहेत तो जन्माला आलेले, जन्माला येतात, किड्या मुंग्यांसारखे जगतात आणि पुन्हा मरूनही जातात. रोज कोट्यावधी जीव आहेत की जन्माला येऊन मरतात, पण त्यांच्या जाण्याला आणि त्यांच्या येण्याला काहीच अर्थ नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती दिवस जगला याला किंमत नाही, कसे जगला याला किंमत आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी सोबत घेऊन जायचंय. पैसा नाही. पैसा जर सोबत घेऊन गेलो असतो तर प्रत्येक पैसेवाला त्यांनी वरती जाऊन कुठेतरी आणखीन प्रॉपर्टी केली असती, नाही का? इथं पृथ्वी लोकावर काय कमी आहे म्हणून ज्या लोकात जाईल, नरकात गेला तरी जमीन, एकरी जमीन आहे काय? तसं काही नाही. म्हणजे पैसा घेऊन नाही जाऊ शकत. बरं, ते जाऊ द्या. धनसंपत्ती पण नाही येऊ शकत. म्हणून कितीही कमवा, कोट्यावधी रुपये कमवा, अरबोपती व्हा, पण मरताना तुमच्या कपाळाला रुपयाच. मग एखादा म्हणला असता, अरे एवढा अरबोपती आहे, मग गाडा याला जाडा याला अरबामध्ये. अरबोपती जरी असला तरी सुद्धा त्याला जाळण्याकरता लाकडच आहे, पैसे नाही आहेत त्याला. जाळण्याकरता नोटा नाही आहेत त्याला.
बरं ठीक आहे, एखादा म्हणला जाऊ द्या कपडे लटते. जर कपडे लत्ते सोबत घेऊन जाता आले असते तर ज्या वेळेला देहाला अग्नी लागतो, अग्नी लागल्याबरोबर अहो अंगावरचे कपडे सोडा, या अंगावरच्या या देहाचं जीर्ण वस्त्र सुद्धा उरत नाही. आत्म्यावरचं वस्त्र सुद्धा जळून जात आहे. ज्ञानोबाराय सांगतायत, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. या देहाला सुद्धा वस्त्रच म्हटलंय. आणि मग आत्म्याचा नियम आहे, एकदा का वस्त्र जुनं झालं, जीर्ण झालं, आपण म्हणतो जुनं झालंय, जीर्ण झालंय, फाटायला लागलंय, मग काय नाही म्हटले बदलूयात, नवीन घेऊयात. जसा शरीराचा नियम आहे तसा आत्म्याचा नियम आहे. म्हणजे शरीर सुद्धा, कपडे सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही. मग इथलं काहीच जर आपल्याला सोबत घेऊन जाता येत नसेल, महाराज म्हणतायत उघडेची यावे उघडेची जावे, सर्वत्र वैभव ईश्वराचे. जर उघडच यायचं आणि उघडच जायचंय तर मग हा मधला आटापिटा तरी काय. आणि मग एक लक्षात ठेवा, या सगळ्या कटकटीनंतर, या एवढ्या सगळ्या खटपटीनंतर आमच्या एकच लक्षात येतं की आपण आत्तापर्यंत जेवढी म्हणून ओडवड केली तेवढी सगळी वडवड इथंच आहे. सोबत यातलं काहीच येणार नाही. मग सोबत येणारं काय आहे? महाराज म्हणले याच्यातलं सोबत येणार जर काय असेल तर तुमच्या सोबत येणारं फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि मग जर नामच आपल्या सोबत येणार असेल, पण आपलं दुर्दैव असं आहे आपण जीवनात बाकी सगळ्या करता लढतो. कधी भगवंत भेटावा म्हणून आपण लढलो, कधी देवासाठी आपण रडलो, कधी देव हवा म्हणून अट्टहास केला, कधी देव दिसावा म्हणून हट्ट केला, कधीच नाही. मला गाड्या, बंगले, पैसे, सोनं नाणं अडकं मिळावेत म्हणून प्रयत्न करणारे सगळे आहेत, म्हणून देव भेटावा म्हणून प्रयत्न करणारे किती आहेत. तुकोबारायणी जो जो वाटेमध्ये येईल त्या त्या प्रत्येकाला प्रश्न विचारला, कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल. जरी तुम्हा कोणा ठाऊक असेल का, या सगळ्या सत्पुरुषांच्या जीवनातला सर्वोच्च बिंदू हा आहे भगवत दर्शन. नामस्मरण, भजन याच्यासारखा आनंद जीवनामध्ये कोणताच नाही. आणि हा आनंद प्राप्त करण्याकरता माणसाने खरंच जीवनामध्ये थोडासा तरी प्रयत्न करावा. ही सत्पुरुषांची जीवनचरित्र आपल्याला शिकवतायत. आणि अशा अनेक दत्त अंशामध्ये ही अनेक सत्पुरुषांची चरित्र ऐकताना, निहाळताना, पाहताना, अभ्यासताना आपल्या हेच लक्षात येईल, जीवनाचं अंतिम ध्येय जर काही असेल तर सद्गुरूची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्या बहिणाबाईंचं एक वाक्य आहे बघा, खानदेशातल्या थोर कवयित्री, काही नाही साधी बाई होती, तुमच्या माझ्यासारखी होती. आपण तरी आता फार पुढारल्या. साधी होती बिचारी, पण ज्या वेळेला त्या बहिणाबाई त्यांनी मनाची व्याख्या केली, इतकी सुंदर केली त्या बहिणाबाई बघा. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय, उभ्या पिकात लढोर, किती हाणल हाकल, तरी येत जागेवर. किती हाकला, किती त्याला हाणा, किती त्याला वळवा, पण तरी सुद्धा उभ्या पिकातली ढोरं पीक सोडून कधी बाहेर नाही पडत. तसं आपलं मन आहे, आपलं मन संसाराच्या चिखलातून कधीच बाहेर नाही पडत. पण महाराज म्हणतायत तुमचं मन भजनामध्ये लागावं. भजनामध्ये आनंद आहे, चिरंतन आनंद आहे, शाश्वत सुख आहे. ते शाश्वत सुख भजनामध्ये आहे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु चरणा, मन लागो रे माझे गुरु भजना, मन लागो
भजना दत्तनामाच्या कीर्तनी संतनामाच्या कीर्तनी दत्तनामाच्या कीर्तनी स्वामी भक्तीच्या कीर्तनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी वा मन लागो रे माझे गुरु भजनी दत्त नामाच्या चिंतने माझं मन गुरु भजनात असावं. आणि खरंच एवढा अट्टहास घेऊन जन्माला नाही फार थोडे आहेत. भजनामध्ये मन रमवणारे फार थोडे आहेत. आणि त्या फार थोड्यांमध्ये असं एक दाम्पत्य आहे हैदराबाद. त्या हैदराबाद नावाच्या अतिशय सुंदर अशा प्रांतामध्ये लाडवंती आणि त्या लाडवंती नावाच्या गावाजवळ कल्याण. या कल्याण या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशी दत्त उपासना करणार एक दाम्पत्य आहे, ज्या दाम्पत्याचं नाव आहे मनोहर नाईक आणि बयोदेवी. हे दोघही दाम्पत्य, या दोनही दाम्पत्याच्या बाबतीमध्ये विचार केला प्रचंड दत्त उपासना ज्यांच्या अंतःकरणामध्ये दत्त भगवंताविषयी आहे. आणि त्या उपासनेचा परिणाम म्हणून एक लक्षात ठेवा, असा नियम आहे सृष्टीचा, असा नियम आहे निसर्गाचा. तुम्ही पेरताना चांगलं पेरलं, उगवताना चांगलंच उगवतं. पण पेरतानाच तुम्ही किडकं मिडकं उगव आणि पेरलं, उगवताना बादच होणार ते बियाणं. का? पेरणं महत्वाचं आहे. सृष्टीचा नियम आहे चांगलं पेरा चांगलं उगवेल. मग पेरताना चांगलं पेरलं तर उगवताना ते चांगलं उगवणार आहे. हा नियम आपल्याला ज्ञात आहे. हा नियम त्या बयोदेवीला सुद्धा ज्ञात होता. आणि म्हणून तिनं त्या अंतःकरणातून निर्माण केलेले संस्कार त्या गर्भावरती होत होते. आनंदाला उधाण आलेलं होतं. तिच्या चेहऱ्यावरती असणारं तेज कलेकलेनं वाढत होतं. अंतःकरणातली दत्त भक्ती क्षणाक्षणाला उचंबळून येत होती. कारण त्या गर्भामध्ये गर्भस्थ दत्त अंश वाढत होता. आपसुकच ते तेज तिच्या मुखकमलावरती उमटत होतं. ज्यावेळेला 7वा महिना चालू झाला, या माऊलीला विचारलं, बयोदेवीला, तिच्या आसपासच्या सगळ्या आणि बायकांनी विचारलं, सगळ्या जवळच्या आणि नातेवाईकांनी विचारलं, बयो काय खावं वाटतं तुला, काय प्यावं वाटतं तुला, काय ल्यावं वाटतं तुला. त्या माऊलीनं अतिशय हसत मुखानं उत्तर दिलं, आई, माई, आजी, मला काही खावं नाही वाटत, मला काही प्यावं नाही वाटत, मला काही ल्यावं नाही वाटत. मला असं वाटतं आई गाणगापुरी जावं, मला असं वाटतं आई औदुंबरी जावं, मला असं वाटतं आई अक्कलकोटी जावं, मला असं वाटतं आई पिठापूर कुरवपुरी जावं, मला असं वाटतं आई गिरनार क्षेत्री जावं, मला असं वाटतं आई सौराष्ट्रात जावं, मला असं वाटतं आई जीवनाचं कल्याण करणारं परमतत्व जाणून घ्यावं, मला असं वाटतं आई माझ्या जीवनामध्ये मला दत्त दर्शन व्हावं. काय आई असेल ही, जिला अंतःकरणामध्ये ज्या भावना आहेत त्या गर्भाच्या भावना अंतःकरणातून मुखात बाहेर पडतायत, ज्याला डोहाळे म्हणतात. प्रभू दत्तात्रयांचा अंश कलाकालाने वाटणेला आणि अंतःकरण भरून आलेलं, गदगद झालेलं 9 महिने पूर्ण झाले. आणि या माऊलीनं, या बयोदेवीनं एका सुंदर सुशील सत्पुत्राला जन्म दिला. इतकं देखणं, इतकं राजस, इतकं सुकुमार गोमट देखणं पोरग जन्माला आलं. आनंद गगनात मावेना. मोठ्या आनंदात त्याचं बारसं केलं. अगदी आनंदामध्ये घरामध्ये असणारा आनंद गगनात मावत नाहीये. हळूहळू ते मुलगं लहानाचं मोठं होत आहे आणि वयाची अतिशय
कमी वर्ष 2 ते 3 वर्षाचं हे बालक ज्यावेळेला त्याचं बारसं केलं, बारसं झालं आणि हे बालक 2 ते 3 वर्षाचं असताना या बाळाचे वडील आहेत मनोहर नाईक यांचं देहावसान झालं. वडील गेले. आता 2 ते 3 वर्षाच्या मुलाचे वडील गेले, किती मोठा आधार असतो. एक लक्षात ठेवा, बाप ही एक अशी अद्भुत गोष्ट आहे. एक घराचा मांगल्य आई असते, तर घराचं पावित्र्य वडील असतात. घराचं अस्तित्व आई असते, तर घराचं श्वासाचं प्रत्येक वेळेला चालणारं एक अद्भुत यंत्र म्हणजे वडील असतात. आईजवळ अश्रूचे पाट असतील तर वडिलांजवळ संयमाचे घाट असतात. प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात आईला व्यक्त होता येतं, पण कधीच व्यक्त होता येत नाही असं अव्यक्त रूप म्हणजे वडील. आणि बाप ही शिदोरी अशी आहे, आयुष्यभर त्या लेकराच्या पाठीशी आहे, सरत नाही, पुरत नाही आणि उरूनच राहते. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश सिद्धी जावा, ज्याचा वंश सिद्धी जावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. पोटा येता हरले पापा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा, ज्ञानदेव माय बापा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. काय गोड उत्तर आहेत बघा. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. बाप बापच असतोय. खरंच असा बाप व्हावा ज्याच्या येण्यामुळे त्याच्या वंशाला मुक्ती मिळावी. आणि बाप हे असं अस्तित्व आहे. बाप म्हणजे विशाल वटवृक्ष आहे. बघा तुम्ही, एवढा मोठा वटवृक्ष आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे, चित्र येतं लगेच डोळ्यासमोर, असा भव्य दिव्य असा असणारा वटवृक्ष. त्या वटवृक्षाची भव्य सावली आहे, अतिशय मोठं त्याचं खोड आहे, भव्य अशा फांद्यांचा शाखा विस्तार आहे. पण एक आहे, त्या विस्ताराचा विचार केला बघा, झाड सुंदर आहे, डेरेदार आहे, भरपूर पानं आहेत, भरपूर फळं येतात, भरपूर फुलं येतात, मोठं खोड आहे. पण मला एक सांगा, या सगळ्या एवढ्या मोठ्या झाडाचं अस्तित्व आहे, ते अस्तित्व कुणामुळे आहे? बरोबर बोललात. या एवढ्या मोठ्या झाडाचं अस्तित्व जर कुणामुळे असेल तर ते अस्तित्व त्याच्या मुळांमुळे आहे. आणि त्याकरता काय केले माहितीये, त्या झाडाला उंच आकाशाची स्पर्धा करण्याकरता त्या मुळांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतले. अहो, बापाचं यापेक्षा काय वेगळं आहे? आपल्या लेकराचा वंश विस्तार होण्याकरता, आपल्या लेकराला आकाशाशी स्पर्धा करण्याकरता जो स्वतःच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, आनंद, सुख, हट्ट सगळ्यांना गाडून टाकतो, संपवून टाकतो, नामशेष करून टाकतो. का? माझ्या मुलाला सुख मिळावं म्हणून स्वतःच्या आकांक्षा सगळ्या संपवणाऱ्या आणि गाडणारं जगातलं व्यक्तिमत्व आहे बाप.
म्हणून तोपर्यंत जोपर्यंत आहे ना जिवंत, मजा आहे हो, मजा आहे. बघा तुम्ही प्रत्येक मुलगी बघा, माझ्या तुमच्या सहित प्रत्येक मुलीचा विचार करा, जी नांदायला गेली ना त्या प्रत्येक मुलीने विचार करा. जोपर्यंत तुमचा बाप घरात आहे, तुम्ही कधी जा घरी, येताना बापाच्या घरून येताना जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही, कधीच नाही रिकामी येणार. आता त्याच्यामध्ये त्या किती किमती वस्तू त्याच्यात असतील, किती माहित नाही. बघा तुम्ही किती किमती वस्तू त्याच्यात असतील. सोनं असेल, चांदी नाणं नाही, भरजरी वस्त्र नाही, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा असतील, एखादी लोणच्याची बरणी असेल, बापाकडे तांदूळ पिकत असेल, तांदूळ असेल, आईनं आत्ताच ताजे सांडगे कुरड्या केल्या असतील, त्या एवढ्या एवढ्याच दिलेल्या असतील, नवीन डाळ केलेली असेल, एवढी एवढीच किलोवर डाळ असेल, आत्ताच कांदा लसूण झालाय, तो कांदा लसणाची एखादी आणि दोन चार कांदे, दोन चार लसूण त्याच्यात असतील. जास्त नाही देणार, थोडंच देईल. जाताना तो बाप सांगतो, तायडे मला माहिती आहे ग, तू श्रीमंताची आहेस, काय कमी आहे ग तुला, मला माहिती आहे तुला काही कमी नाही, पण अगं हे या पिशवीत आहे ना, ते किती आहे हे महत्वाचं नाही, ते किती प्रेमानं दिलं हे महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, जोपर्यंत घरात बाप आहे ना तोपर्यंत पोरीची पिशवी कधीच रिकामी जात नाही. आणि ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना त्या दिवशी तुमची पिशवी कशी आहे आणि ती कुठं आहे हे सुद्धा विचारायला कोणी येत नाही, कोणी नाही. ती पिशवी तापसणार सुद्धा कोणी नसतं. जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत कराय आधार आहे बाप, आधार वड आहे बाप. आणि खरंच या लेकराचं भाग्य कमी पडलं. या लहानग्या लेकराचं 3 वर्षाचं वय आणि या लहानग्या लेकराला सोडून त्याचे वडील मनोहर नाईक जगाचा निरोप घेऊन गेले. फार दुःख झालं. काय त्या आईनं विचार केला, काय करू आता, कपाळावरचं कुंकू पुसलंय, पण हा पदरातला जीव आहे, पदर तर फाटलाय पण पदरात जीव आहे. काय करू या पदरातल्या जीवाकरता, या जीवाकरता ही माऊली बयोदेवी ही सावरली. या लेकराकरता आई झाली, या लेकराकरता बाप झाली, या लेकराचं लालन पालन करण्याकरता पुन्हा एकदा सिद्ध झाली माऊली. कारण तिला माहिती होतं आयुष्यातला बाप नावाचा सगळ्यात मोठा धागा तर आता तुटलाय. मला लढायचंय माझ्या लेकराकरता, माझ्या लेकराला मला काही कमी नाही पडू द्यायचं, मला सुख द्यायचंय त्याला, आनंद द्यायचाय त्याला. आणि त्या माऊलीनं एवढ्या करता त्या बयोदेवीनं ते घर सोडलं. कारण बापच नाही. ज्या घरात बाप नाही, ज्या घरात पुरुष नाही, त्या घराचं कोण संरक्षण करतो? कुणीच नाही. अहो कसंही असू द्या, दारात पडलेला का असे ना, बाप तो बापच. कसाही असला तरी बाप. या माऊलीने, या बयोदेवीने विचार केला, आता माझ्या लेकरा करता मला इथं राहून जमणार नाही. त्या लेकराला उचललं. त्या पित्याच्या अर्थात त्याचा पिता आणि हिचा पती अनंत आठवणी आहेत. त्या अनंत आठवणी मनोहराच्या घेऊन त्या मनोहरांचा एक एवढासा जीव 3 वर्षाचा घेऊन या माऊलीनं घर सोडलं. काय दुःख झालं असेल, पण सोडलं. आणि आपल्या भावाजवळ आल्या लाडवंती. आपल्या भावाच्या जवळ आल्या. त्या लाडवंतीवरून त्यांचा भाऊ आहे, प्रचंड श्रीमंत आहे. कारण तो हैदराबादचा जो नवाब आहे त्या नवाबाच्या कचेरीमध्ये आणि अतिशय उच्च पदावरती आहे. या बयोदेवींचा बंधू त्या उच्च पदावरती असताना या भावाच्या इथे बहीण आली. पण त्या भावाचं विशेष प्रेम आहे त्या बहिणीवरती. त्याच्यामुळे आनंदानं त्या बहिणीचा त्याने स्वीकार केला. आणि ते 3 वर्षाचं लेकरू माझंच आहे. कारण एक लक्षात ठेवा, फार मोठी भूमिका आहे एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये. ती भूमिका म्हणजे तिच्या भावाची आहे. ज्या दिवशी आयुष्यामध्ये स्त्रीला पती आणि माहेर
या दोन गोष्टी चांगल्या मिळाल्या त्या दिवशी त्या स्त्री देहाचं सोनं होतं. भावाकडे आल्या, त्या भावाने स्वीकारलं, सांभाळलं, त्या लेकराला जवळ घेतलं, सांगितलं बयो चिंता करू नकोस, त्याचा बाप मी होईल, तू चिंता करू नकोस, हा मी मामा तर आहेच, त्याचा मोठा आधार असतो मामाचा. म्हणून जीवनामध्ये मामा फार गरजेचा आहे. कारण जगामध्ये अनेक मामा आहेत. कंस मामा तो महाभारतात होता, शकुनी मामा. मामा वाईटही असतात, पण काही मामा मात्र असे असतात की ज्या मामाच्या मुळे त्या भाच्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक मामामध्ये वारकरी संप्रदायात एक मामा झाले दांडेकर मामा, ज्याने कित्येक पिढ्या उद्धरून टाकल्या. कित्येक मामा आहेत जे कळा आणि कल्याण करणार आहेत. या बयोला सांगितलं, बयो चिंता करू नकोस, मी त्याचा मामा आहे, मी त्या लेकराचा सांभाळ करेल, काही कमी नाही पडू देणार तुझ्या लेकराला. आणि सांगितलं, ग आता माझ्या घरी तो पहिल्यांदा आलाय, अतिशय लहान आहे, 3 वर्षाचंच वय आहे, पण असू दे, आता माझ्या घरी आला ना, मग आता आपण याचं बारसं करूयात. नव्यानं पुन्हा एकदा लेकराचं बारसं, पुन्हा त्या लेकरा करता पाळणा, पुन्हा त्या लेकराचं बारसं. आणि त्या बारशामध्ये या माऊलीनं या लेकराला पाळण्यात घातलं. आणि याचा जो मामा आहे, या बयोचा जो भाऊ आहे, जो हैदराबादच्या कोर्टामध्ये अर्थात कचेरीमध्ये नवाब आहे, त्या नवाबाचे आणि या मामाचे अतिशय जवळचे संबंध आहेत. अतिशय जवळची मैत्री आहे, अतिशय जवळची मैत्री. त्या मैत्रीने सांगितलं, रे माझ्या घरी एक नवीन बालक जन्माला आलंय, माझ्या बालकाचं बारसं आहे. कारण त्यांनी स्वीकारलं होतं हे माझंच मूल आहे, माझ्या लेकराचं बारसं आहे, माझ्या लेकराच्या बारशा करता तू अवश्य ये. मैत्री घनिष्ठ, पद मोठं आहे, पण मैत्री घनिष्ठ. पद मोठं असलं की मैत्री पुढे काहीच चालत नाही, हे पद बी तुच्छ असतंय. मैत्री फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जीवनामध्ये मैत्री अशी असावी कृष्ण सुदाम्यासारखी. कृष्ण अरे परमात्मा आहे, ऐश्वर्याचा मालक आहे, आणि सुदामजी पुरचुंडीभर पोहे घेऊन गेलेले, पुरचुंडीभर पोहे घेऊन गेलेले. पण त्याही क्षणी सांगितलं, एक तरी जीवनामध्ये मित्र असावा सुदाम्यासारखा, की ज्या मित्रानं जगाचा बाप मैत्री पुढे झुकवावा. मैत्री असावी दूध आणि पाण्यासारखी, मैत्री असावी दूध आणि पाण्यासारखी. अहो ज्या वेळेला एकदा, आता तुम्हाला माऊल्यांना माहिती असेल, त्या दुधानं पाण्यासोबत मैत्री केली, दुधानं पाण्यासोबत मैत्री केली. ज्या वेळेला दुधानं पाण्यासोबत मैत्री केली, त्या पाण्याला सांगितलं त्या दुधानं, ए पाण्या तू माझा मित्र झालायस. मग अरे तू मित्र झालाय, मग मित्राचं कर्तव्य आहे, मित्रानं मुंबई दाखवायची असते. मित्राचं कर्तव्य आहे, मित्रानं मुंबई दाखवायची. चल मी तुला मुंबई दाखवून आणतो. वा, त्या पाण्याला बरं वाटलं, काय माझा मित्र आहे, मित्र असावा तर असा. माझ्या मित्रानं मला मुंबई दाखवायचं कबूल केलंय. निघालं पाणी, निघालं दूध, दोघही जण निघाले त्या शेतकरी दादाच्या घरून. किटलीत बसले, किटलीतून डेअरीत गेले, डेअरीतून गाडीत बसले, गाडीतून फिरत 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 मस्त पुणं बिणं सगळं जतवरून निघाले. जतवरून पुण्यापर्यंतचा प्रवास, पुण्यातून निघाले लोणावळा खंडाळा घाट बघत बघत दूध आणि पाणी. दोघही मित्र मुंबईत पोचले. आणि जसं मुंबईत पोचले, पुन्हा एकदा ते दूध किटलीत आलं, किटलीतलं दूध. आणि हे दोघही मित्र पुन्हा एकदा फिरत 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 एका माऊलीच्या दारात आले. त्या माऊलीनं त्यांना पातेल्यात घेतलं, पातेल्यात घेतलं. ती माऊली पातेल्यात घेऊन आतमध्ये आली आणि त्या दुधाला गॅसवर ठेवलं. जसं गॅस पेटवला तसं पाणी घाबरलं. हे अरे काय केलंस मित्रा, अरे तू तर मला इथं पेटवायला आणलं. पेटवणं सोपं नाही, एक लक्षात ठेवा, फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून जीवनामध्ये माणसाने काही शिकवावं, काही शिकावं, पण पेटवायचं आणि पेटवणं कधीच शिकवायचं नाही. अरे म्हटलं मित्रा, तू तुम्हाला पेटवायला आणलंस इथं, पण हरकत नाही. त्या पाण्यानं सांगितलं, मित्रा तुम्हाला एवढ्या आनंदात मुंबई दाखवायची जत मध्ये कबूल केलं होतंस,
मला माहिती आहे तू स्वामी समर्थ मंदिरात मला वचन दिलं होतंस, मी तुला मुंबई दाखवील. मित्रा, तू मला मुंबई दाखवायला आणलंस, मला आनंद वाटला. तुझ्या निमित्तानं मी लोणावळा पाहिला, खंडाळा पाहिला, पुणे पाहिलं, मुंबई पाहिली, आनंद वाटला. तुझी मैत्री तू निभावलीस आणि याच्याबद्दल आता जसं मला मुंबई दाखवलीस ना, मग माझ्या आणि तुझ्या मैत्री करता काहीतरी बहाल करायला पाहिजेच की. आणि म्हणून ज्या वेळेला दुधाला तापवायला सुरुवात होते त्या वेळेला दुधातलं जळतं पहिल्यांदा पाणी. वा, सगळ्या मावल्यांना माहिती आहे जळतं पहिल्यांदा पाणी. का? तुम्हाला माझ्या मैत्रीला जागलास ना, माझ्या मैत्रीला जागला म्हणून तुझ्या करता, तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता बस एवढा त्याग मी तुझ्या करता करतोय. निघालं ते पाणी जळून चाललं. मित्रा, हे मित्रा, मित्रा, मित्रा थांब, अरे मी तुला जाळायला नाही आणलं मित्रा. ते दूध ओरडलं, पण तो मित्र तोपर्यंत जळायला लागलेला होता. दुधाला वाईट वाटलं, विचार केला बस आता माझा मित्र गेला ना, वचन देऊन त्याला इथपर्यंत आणलं होतं ना, माझा मित्र मला सोडून निघून गेला ना, तो त्याच्या मैत्रीला जागला. आता मी तरी थांबून काय करू म्हणून दूधही रागावलं आणि मित्रासोबत जायला निघालं. आणि जसं हळूहळू हळूहळू हळू वर यायला लागलं, याला म्हणतात उतू जाणे. माझा मित्र सुद्धा मेलाय ना, माझ्या मित्रांनी उडी घेतली ना, माझा मित्र जीव दिलाय ना त्यांनी, मग आता माझ्या मित्रांनी जीव दिलाय, मी पण जीव देणार. म्हणून ते जीव द्यायला निघालं, त्या पातेल्यातून बाहेर जाणार तेवढ्यात त्या माऊलीला वास गेला. अरे दूध निघालं मित्राबरोबर, दूध निघालं मित्राबरोबर. त्या माऊलीला माहिती होतं याला शांत करण्याचा उपाय. पळत गेली, हंड्यातलं ग्लासभर पाणी घेतलं, ते पाणी हातात घेऊन त्या पातेल्यातल्या उडी मारायला लागलेल्या दुधावर शिंपडल्या बरोबर. पुन्हा दूध खाली जाऊन बसलं. याला म्हणायची मैत्री. जो सत्याविन शब्द न बोले, सहज ही कोणासे मित्रा कर मैत्री त्याचे, मित्रा कर मैत्री त्याचे. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहज ही कोणासे मित्रा कर मैत्री त्याचे, मित्रा कर मैत्री त्याचे. सहनशीलता सहज वृत्तीची, सहनशीलता सहज वृत्तीची. आपुले दुःख बदेना कोणाशी, आपुले दुःख बदेना कोणाची. चिंता विश्वाची, मित्रा कर मैत्री त्याचे. जो सत्याविन शब्द ना बोले, सहज ही कोणाची. मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. वाह, जो सत्याविन शब्द ना बोले, मित्रा कर मैत्र त्याचे. मित्र सत्यवादी असावा, मित्राचं कल्याण करणारा असावा, मित्राला गाडणारा नसावा. सध्या बरेच मित्र आहेत, मित्राला वर नाही काढत ते गाडतात. आता मैत्रिणी बऱ्याच तशा आहेत. चल जाऊ पार्टीला, गेली की संपवले नवऱ्याचे 5,000 गेले. मैत्री
मैत्री मित्राला वर आणणारी असावी. मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी. मी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेला त्या बायकोकडून निघाले सुदामजी, त्या बायकोनं सांगितलं होतं, महाराज अहो तुमचा मित्र द्वारकेचा मालक आहे, काय कमी आहे त्याच्याकडं, जा त्याला भरपूर काही मागा, आपली एवढी गरिबी आहे, त्या गरिबीतून त्याला काहीतरी मागा. त्या मित्रानं सांगितलं सुदामजीनं, हे बघ तुला म्हणून सांगतोय, मी मेलो तरी चालेल, पण माझ्या मित्राला मरेपर्यंत सुद्धा माझ्या प्रपंचातलं दुःख सांगून मी कधी त्याला उदास नाही करणार. मित्र असा असावा सुदामजी सारखा. स्वतःचं दुःख सांगून त्याला का दुःखी करायचं, तुमच्या आनंदामध्ये त्याला सहभागी करा. मित्र असा असावा. मोठी मैत्री आहे. जशी मैत्री दुधाची पाण्याची, जशी मैत्री कृष्ण सुदामजीची, तशी मैत्री आहे या नवाबाची आणि या बालकाच्या मामाची. सांगितलं, मित्रा मला माहितीये तुझं पद मोठं आहे, तू नवाब आहेस हैदराबादचा, पण तरी सुद्धा माझ्या लेकराच्या बारशा करता चल. ऐकला आणि निघाला या लेकराच्या बारशा करता. जसा हा बालक त्या लेकराच्या बारशा करता आणि हा नवाब आला, आता यायचं तरी कसं, एवढं मोठं पद आहे. मग तसं मोकळ्या हाताने बारशाला मोकळ्या हाताने जातात, काहीतरी घेऊन जावं लागतं. हा नियम आहे. बाळाला नुसतं पाहिजे नाही. ज्यावेळेला एखादं बालक तुम्ही पाहाल, त्या बालकाला नुसतं पाहिजे नाही, त्याला काहीतरी द्यायचं, त्याच्या जन्माचं स्वागत करायचं.